एका छोट्याशा गावात सुमित नावाचा मुलगा आणि त्याची आई राहत होते. घरची परिस्थिती साधी होती. वडील नसल्यामुळे सगळी जबाबदारी आईवर होती. ती लोकांच्या घरी काम करायची आणि थोडके पैसे साठवायची. सुमित मोठा होत होता. त्याला गावातील काही लोक शेअर मार्केट आणि ट्रेडिंगबद्दल बोलताना ऐकायला मिळायचे. ते म्हणायचे, आज एवढा नफा झाला, उद्या अजून दुप्पट होईल. हे ऐकून सुमितच्या मनातही पटकन पैसे कमावण्याची इच्छा निर्माण झाली. एके दिवशी तो आईजवळ आला आणि म्हणाला, आई, तू जे पैसे साठवले आहेत ना, ते मला दे. मी ट्रेडिंगमध्ये टाकतो. काही दिवसात आपलं नशीब बदलेल. आईने त्याच्याकडे शांतपणे पाहिलं आणि ती म्हणाली, बाळा, पैसा कमावणं जितकं कठीण असतं तितकंच ते टिकवणंही महत्त्वाचं असतं. कष्टाने साठवलेला पैसा विचार न करता धोक्यात घालवायचा नसतो. पण सुमित हट्टाने म्हणाला, आई, सगळे कमावत आहेत, आपणच मागे का राहायचं? आईने त्याला दुसऱ्या दिवशी बाजारात नेलं. तिने 2 गोण्या आणल्या. एका गोणीत चांगले धान्य भरले आणि दुसऱ्या गोणीत थोडं धान्य आणि थोडे दगड टाकले. मग ती म्हणाली, या दोन्हीही गोण्या डोक्यावर घेऊन घरी चल. थोडं चालल्यानंतर सुमित दमला. तो म्हणाला, आई, दुसरी गोणी खूप जड आहे. यात काहीतरी चुकीचं आहे. आई हसली आणि म्हणाली, हो बाळा, कारण त्यात धान्यासोबत दगडही आहेत. आता लक्षात ठेव, आयुष्यातील प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. काही ठिकाणी नफा दिसतो, पण त्यात मोठा धोका आणि नुकसानही लपलेलं असतं. सुमित शांत झाला. आई पुढे म्हणाली, ट्रेडिंग वाईट नाही, पण त्यात उतरण्यापूर्वी ज्ञान, अनुभव, संयम आणि मर्यादा लागतात. कष्टाने कमावलेला पैसा आधी सुरक्षित ठेवायचा, मग थोडक्या रकमेने शिकत पुढे जायचं. आईचे शब्द सुमितच्या मनात खोलवर उतरले. त्याने आईचे पैसे लगेच ट्रेडिंगमध्ये न घालता आधी अभ्यास केला, अनुभव घेतला आणि शहाणपणाने निर्णय घ्यायला शिकला. त्या दिवशी त्याला समजलं, आई फक्त घर चालवत नाही, तर आयुष्याचा खरा मार्गही दाखवते. बोध: आईचे अनुभव हेच खरे धन असते. पैसा कमवण्यापेक्षा तो शहाणपणाने वापरणे अधिक महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.